तर संगीत खुर्चीचा मस्त असा गेम झाला आणि सुरुवातीला जे नाराजी होती असं दाबून लावा एकदम. टिकली ट्रायल कर ना, हाच ना. हाय हॅलो नमस्कार, दंडवत प्रणाम. खूप दिवसानंतर आपल्या सगळ्यांचं मनापासून आणखीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. फुल व्हिडिओ करण्याचे आज योग लागलेत. तर आज कारण पण तसंच आहे. आज आहे BC आणि BC म्हणल्यावर म्हणजे दर महिन्यालाच असते, पण ह्यावेळेस आम्ही अरेंज केलेली आहे. म्हणजे मागच्या महिन्यात आमची BC लागली होती आणि आता ह्या महिन्यामध्ये आम्ही ती पार्टी वगैरे देणार, म्हणजे हॉटेल अरेंज वगैरे केली, जेवण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होणार. पण थोडीशी वेगळी ह्यावेळेस आता म्हणजे आता आषाढ महिना चालू आहे, त्यानिमित्तानेच आम्ही थीम ठेवलेली आहे आषाढी वारीची. सो ती थीम असणार आहे. नॉर्मल सगळ्याजणी त्या टाईपमध्ये मेकअप वगैरे करून येतील आणि छोटीशी वारी पण आम्ही म्हणजे दिंडी पण अरेंज केलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी जे की 8 दिवसापासून त्याच्यातच आहे. आम्ही सगळ्याजणी 8 जणींचा ग्रुप आहे. प्रत्येकी ग्रुपमध्ये 8 का 6 जणी अशा 8 जणीच आहेत वाटतं सगळ्या ग्रुपमध्ये. सो 96 जणींची ही BC आहे. त्याच्यामध्ये 8-8 असे डिवाईड करून 12 ग्रुप बनवलेले आहेत. तर मागच्या 6व्या महिन्यामध्ये आमची 6 नंबरची BC 6व्याच महिन्यात लागली होती. तर आता 7व्या महिन्यामध्ये ती आम्ही अरेंज केलेली आहे. की कसं काय मॅनेज केलं ते 8 दिवस झालं त्याच्यामध्येच असल्यामुळे ना व्यवस्थित व्हिडिओ पण काही येत नव्हते. तर आज म्हणलं ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करूया. आम्ही कशा काय गोष्टी सगळ्यांनी मिळून अरेंज केलेल्या आहेत आणि कोण कसं रेडी होणार आहे आणि वारी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर आता मी पटकन रेडी होईल आणि निघेल. मग तसं सकाळचं घरातले कामं वगैरे आवडलेत. 2:30 वाजलेत आता आणि 3:30ला मला निघायचं आहे, कारण की 4चा टायमिंग दिलेला आहे सगळ्यांना. प्रक्षिताला सोबत चल बोलले, पण प्रक्षिता येणार आहे 3:15ला. तर तिचं आल्याच्यानंतर आवरणं होईल का नाही हे माहिती नाही. आणि स्पेशल दुसरी गोष्ट म्हणजे तिला यायचंच नाही, मुळात ती नाहीच बोलत होती, पण तिला चल चल बोलले. मी फोर्स करणार आहे, आल्यावर परत एकदा आली सोबत तर नाही. चला पटकन रेडी होते आणि पटापट जशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणं होतील त्या मी शॉर्टकटमध्ये, जास्त लांबून नाही लावणार, त्या शेअर करते तुमच्यासोबत. तर असा काही लुक करून मी रेडी झालेली आहे आत्ता. आणि इतकी अर्जंट झाली माहिती आहे का, लेकरांना कुकर वगैरे लावून ठेवलं आणि मी थोडंसं जेवण केलं, बटुळ्याचा भात केला होता. पटकन आवरलं तर कॉल यायला आहे समोरच्या ताईचा. सो इथंच राहतात त्या बाजूला, पटकन जाणार आहे. त्यांना म्हणलं निघालेच आता. तर अशी काही दिसते, कशी दिसते नक्की सांगा. साडी अगोदर दुसरी सिलेक्ट केलेली दुसऱ्या ताईंची, पण त्याच्यावर ते ब्लाऊजने एवढं परफेक्ट होत नव्हतं, त्याच्यामुळे ते कॅन्सल केली. मग हीच घातली. थोडासा पर्पल कलर आहे हा, थोडासा म्हणजे पर्पलच कलर आहे. सो नेव्ही ब्ल्यूमध्ये येत नाही. म्हणलं जाऊ दे आता. एकदम काठपदर साडीवर कसं परफेक्ट मॅचिंग असेल ब्लाऊज तरच छान दिसत आहे, नाहीतर अदर दुसरे चांगले नाही दिसत. तर चला पटकन निघाले. आणि गंधही असा काही लावला आहे, थोडासा फेंटमध्ये दिसत आहे ना, थोडा वाकडा लागला काही की, पण घाईमध्ये आता काय करणार. आणि काल मला ते एका ताईनं पाठवलेली ज्वेलरी ना, सो त्यांनी ही नथनी दिलेली, तीच वेअर केली मी. सो चला. आपण तिथं जवळ गेल्यानंतर लावायचा का फोन? नाही म्हणजे ती येऊन थांबतील ना, मग आपण जाईपर्यंत. मॅनेजमेंटमध्ये आमच्या इतकं जास्त चुकल्यात ना गोष्टी, म्हणजे हॉल जे बुक करायचं होतं ते काही मनासारखा भेटलंच नाही. आणि सगळ्या गोष्टी अशा नंतर सांगते तुम्हाला काय झालं ते. आणि आता जे आहे ते ॲडजस्ट करावं लागणार आहे इथं. तर सुरुवातीला तर चूक आमच्यामुळेच झाली. जी हॉटेल बुक केली होती तिथे आम्ही येऊन काय बघितलं नाही, कारण की हॉटेलचे ओनर जे आहेत ना ते यांचे फ्रेंड आहेत. म्हणजे माझ्या थ्रूच हे हॉटेल जे आहे ते बुक झाली होती आणि मलाच जास्त आता इथे पुढाकार घ्यावा लागणार होता. पण आमची चूक झाली की आम्ही इथे येऊन बघितलं नाही आणि आल्या म्हणजे जे इमॅजिन केलं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळाच हॉल निघाला. म्हणजे हॉल चांगला होता, आम्ही इमॅजिन असं केलं होतं की AC हॉल असेल, असं असेल तसं असेल. त्याच्यामुळे थोडीशी मिस्टेक झाली इथे. आणि बघितल्या थोडंसं नाराज झाल्या होत्या ग्रुपमधल्या काही जणी, थोडीशी मी पण नाराज झाले होते. पण नंतर जसं तसं बायका यायला लागल्या, हॉलची रोनक वाढायला लागली आणि सगळं काही विसरलं होतं. इथे देवकीताईने अशा तुळशीच्या रोपांचं अरेंजमेंट केलं होतं. 50 ते 60 त्यांनी रोप जे आहेत ते असे बनवून घेतले होते, घरीच त्यांनी लावले होते. आणि गंधाचं सुद्धा आम्ही इथे कालच जाऊन ते आणलं होतं, शिक्का आपलं छापा ते. आणि सगळ्या लेडीजला आहेत तेवढ्या गंध लावला होता इथे. आणि हा विठ्ठलाचा गंध प्रत्येकालाच आवडतो, तर इथे सगळ्याजणी कोणी विसरलं तरी आम्हाला लावा, किंवा लेकरंसुद्धा म्हणत होते की आम्हाला पण लावा. आणि आम्ही या कार्यक्रमाला होईल तेवढा पुरेपूर आषाढी वारीचा जो टच आहे ते देण्याचा प्रयत्न केला होता. इथे मीनाताई वरपुडकर सुद्धा आल्या होत्या. आणि देशमुख BC ग्रुपच्या सर्वा जया मॅडम यांचा स्वभाव अगदी छान मनमिळावू आहे. म्हणजे काल मला इतकं छान त्यांनी प्रोत्साहन दिलं, खूप छान वाटलं मला. चला तर ही सुरुवात होती गंध लावून सगळ्यांना तुळशी देणं आणि त्यांचं वेलकम करणं. सगळ्यांचं छानपैकी वेलकम केलं आणि त्यानंतर सुरू होणार होता गेम, जो की संगीत खुर्चीचा. थोडा डान्स करा, डान्स.
संगीत खुर्चीचा मस्त असा गेम झाला आणि सुरुवातीला जी नाराजी होती ना म्हणजे आता सगळी विसरली माहिती आहे का. सुरुवातीला थोडेसे सगळ्या जणी नाराज झाल्या त्या म्हणजे आमच्या ग्रुपमधल्या 8 जणी त्या त्यातल्या काही जणी नाराज झाल्या त्या मला पण थोडंसं मग नाराजच वाटत होतं. पण आता सगळ्या जणी खूप एकदम एक्साइटमेंटने एन्जॉय करतायत. संगीत खुर्चीचा गेम झाला आत्ताच. काय म्हणता हां ह्या दीपाताई आहेत. जर आता पावली खेळायची संगीत खुर्चीमधले विनर वगैरे निघाले सगळ्यांचे एक सोबतच घेतले एवढ्या जणींची. आता खूप जणी आले तिथं भरपूर असं हे आहे गर्द आहे आणि आता घ्यायची आहे पावली. सो ती पण तुम्ही बघा पावली आणि हे भजन म्हणजे भजन वगैरे मी असं कधी केलं नाही. फर्स्ट टाईमच आहे. मला येत नाही पावली हे असं. आता बघूया कशा खेळतात लेडीज तर. आणि ह्या साईडला इकडे असं डेकोरेशन केलं आहे. छोटीशी पालखी आहे. पालखी पण काढणार आहे आणि इकडं आणि या कार्यक्रमाला खरी शोभा या क्यूट विठ्ठल रुक्मिणीमुळेच आलेली होती. आणि जसं म्हणलं तसं ते उभं सुद्धा टाकत होते. त्यासोबत त्यांच्या आईला सुद्धा क्रेडिट जातं ज्यांनी तयार करून आणलं ह्या दोघांना. आता ह्या बाबतीत आम्ही थोडंसं लकी म्हणतो की ह्या वेळेस आमची VC लागली होती. म्हणजे आषाढी वारीची आम्हाला इतकी सुंदर अशी थीम करायला भेटली आणि ती इतकी जास्त सगळ्यांना आवडली म्हणजे सगळ्यांनी भरभरून कौतुक केलं. आणि पार्टिसिपेट तुम्ही इथे बघू शकता सगळ्या जणी इन्व्हॉल्व्ह होत होत्या. करायला सगळ्यांनाच मजा येत होती ह्या सगळ्या गोष्टी. अहो चांगलं लावते बाई लय निसून खाणारी बाई. अहो बरोबर लागते काहीच लागे ना ते तसं दिसायला पण. नाही 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 असं दाबून लावा एकदम. टिकली टिकली खाली गेली. मला लय फेंट लावलाय. कुणी लावला? आपल्या सोनिया मॅडम. लागच ना ते लागच ना जरा पाणी वाटतं ना मग इकडून लागच ना. नाही लागा ना पाणी थांबा 2 गेला त्या. जमल्यावर दोघी जणींनी पालखी घ्यायची. थँक्यू. इतकी छान मजा आली ना मला थोडा दम लागला पण भारी मजा आली. बापरे आतमध्ये ना थोडीशी गरमीच व्हायली. आमच्या चंजे कन्फ्युजन झालं म्हणजे आम्हाला AC हॉल भेटला नाही. इकडचा नॉर्मल साधाच हॉल भेटलाय आणि आता इकडे चालू आहे दिंडीची तयारी. मी व्हिडिओसाठी मी काय तिथं दिंडीमध्ये नाही राहणार. मी फक्त व्हिडिओग्राफर फोटोग्राफर त्याचंच काम दिले मला. हो तुम्ही या इथे या ना. हो तुळशीवाला इकडे या. इथे या ना जोडी जोडीने या की समोर. बरं पुढे या झेंडे. हा हे बघा रुक्मिणी किती क्यूट आहे. तुमची आहे तुमची आहे का? इकडे मा पिलू इकडे थोडंसं इकडे इकडे या. हां ये इकडे थोडंसं ये थोडं ये मा थोडं ये. हां तू ये. बघा झेंडेवाल्याला काय मिरवायला तो इकडून इकडं. झेंडे माग म्हणा जा. हो बघा ना किती गोड आहेत. मी विठ्ठलाचा
विठ्ठल माझा विठ्ठलाचा, विठ्ठल माझा माझा माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. तर आता मला ज्यांनी पालखी दिली ना त्या आहेत जया मॅडम, म्हणजे हा देशमुख BC ग्रुप तयार करणाऱ्या मुख्या. विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी. तर आत्ता ज्या पावली खेळत होत्या त्या सोनिया ताई आहेत. त्यांचा वाईस पण तुम्ही ऐकलाच, किती सुंदर असा गळा आहे त्यांचा, खूप छान छान गाणे म्हणतात त्या. त्यानंतर हा पूर्ण BC ग्रुप आहे, देशमुख BC ग्रुप. आज खूप जास्त प्रमाणात बायका आल्या होत्या, आम्ही खूप जास्त खुश पण झालो होतो. बऱ्यापैकी कार्यक्रम आता झालाय, फक्त आता गिफ्ट वगैरे द्यायचे आणि त्याच्यानंतर मग जेवण. तर मीनाताई वरपुडकर यांच्या हस्ते जे गेमचे विनर आहेत त्यांना गिफ्ट देण्यात आले होते. माझ्यासारखी आता माझ्या मोबाईलची पण कॅपॅसिटी संपली, 5% चार्जिंग राहिली. आता सगळ्यांचं जेवण इकडे चालू आहे, तर थोडंसं लक्ष द्यावं लागतं आमच्या ग्रुपला. सगळेजण जेवणाला बसले का त्याच्यानंतर मग आम्ही बसणार. कसं आहे जेवण? छान आहे, सगळ्यांनाच विचारायले. छान आहे. तुम्हाला ताट आणेल. छान. जेवण कसं झालेलं आहे? जेवण कसं झालंय? तर टेस्ट केलं का नाही? थकल्या ना सगळ्याजणी. काय आणायचं कोणाला? उठू नका, मला सांगा, मी आणून देते. हा, बरं 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 बरं. भैया एखादा टेबल लावावं लागेल, आणखी एवढं राहिलं. टेबल लावावं लागतं. कोणाला जागा नसेल तर 2 चेअर घ्या, समोर 1 चेअर आणि समोर टेबल. ते म्हणतात तिकडे की कार्यक्रम चालू आहे. चपाती आणायची किती तुम्हाला? कार्यक्रम झाला का? काय नाही झालं. कार्यक्रम झाला का? झाला ना, छान झाला ना. आपलं जेवण झालं की कार्यक्रम झाला. पापड लोणचं राहिलं ना. पापड लोणचं राहिलं. पापड लोणचं भेटलं नाही. भेटलं नाही म्हणजे त्यांनी दिलंच नाही. तर आता आमचं इथं जेवण चालू आहे, कार्यक्रम झाला आहे. बऱ्यापैकी सगळ्याची जेवण झालेत, आम्हीच राहिलोत मागे, आमचा तेवढा ग्रुप. ह्या इकडं 2 जणी ह्या आणि हां त्या 2 जणी आणि आम्ही 3 आणि ह्या देवकी ताई. सो 8 जणी. तर आता जेवण करून घेतो आणि नंतर मग घरी डायरेक्ट. चला, सगळी आवरावर झाली, सामानाची सगळी पॅकिंग केली आम्ही आणि आता ग्रुपचे जेवढे आहेत आम्ही मेंबर सगळे आता चाललो घरी. बाय. चला, तर घरी यायला जवळपास 9:30 वाजले होते. त्यावेळेस मी भाजी घेऊन आले होते आणि चपात्या तेवढ्या करून दिल्या. व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.